प्रणाम आत्मवंदन सगळ्यांना. खूप स्वागत आहे आजच्या सत्रामध्ये. खूप स्वागत सगळ्यांचं. जून महिना सुरू झालाय आणि ह्या महिन्यामध्ये आपल्याला एक वर्ष पूर्ण होईल ध्यान सुरू करून. 6 जूनला आपण ध्यानाची सुरुवात ऑनलाईन केली होती झूमवर. जे पहिल्यापासून आपल्यासोबत आहेत त्या लोकांचं, सगळ्यांचं, त्या ध्यानी मास्टर्सचं सगळ्यात आधी मी अभिनंदन करते की मागच्या वर्षी तुम्ही हा प्रवास सुरू केला. आणि हे जेव्हा मला मेसेजेस यायचे की ध्यान सुरू करायचे, त्याच वेळेस मी महाअवतार बाबाजींचं वर्कशॉप पूर्ण माझं सुरू होतं. मला वाटतं मी एप्रिलमध्ये सुरू केलं होतं. एप्रिल, मे, जून 3च महिने झाले होते त्या वर्कशॉप सुरू केल्यानंतर. आणि त्या दरम्यान मला बाबाजींनी ते शक्ती दिली म्हणा, किंवा ती प्रेरणा दिली. कारण माझ्याकडे असं, मला तो आत्मविश्वास नव्हता की मी असं काही करू शकेन, की 4 लोकांसमोर जाऊन बोलणं. कारण हे मी खूप आधी करायचे. जेव्हा मी शाळेत आणि कॉलेजमध्ये होते तेव्हा मला अशी होती थोडी स्टेज फिअर, एवढा नव्हता. पण त्यानंतर कुठेतरी ऑफिसच्या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणा, हे सगळं लांब राहून गेलं. तरी सुद्धा ऑफिसमध्ये असताना मला बऱ्याच वेळेला अशा समोर जाऊन असे कार्यक्रमांमध्ये करायचे, असे परफॉर्म करायचे चान्स मिळाले. ते मी केले, पण खूप मनात नर्वस होते. आत्मविश्वास सगळा संपला होता, असं काही आपण करू शकतो. त्यामुळे मी सारखं विचार करत होते की नाही, मी हे असलं काही ऑनलाईन ध्यान वगैरे शिकवायचं काही माझ्याकडनं जमणार नाही, हे काही मी करू शकत नाही. पण म्हणतो ना की जेव्हा त्याला माहित असतं की काय होऊ शकतं एखाद्या व्यक्तीमध्ये, काय पोटेन्शियल आहे त्या माणसामध्ये, आणि तो माणूस ह्या समाजाला काय देऊ शकतो, हे जेव्हा त्याला माहित असतं, की माध्यम म्हणून जेव्हा आपल्याला तो निवडतो, तेव्हा ती गोष्ट आपोआप त्याच्याकडून आपल्याकडे येते. मला माहित नाही, पहिला सेशन मला झूम सुद्धा सुरुवात करता येत नव्हतं. ज्यांना माहिती आहे त्यांना सगळ्यांना लक्षात असेल. तर ही अशी सुरुवात झाली होती, पण कुठंतरी ती शक्ती होती परमात्म्याची. आणि हे सगळं त्यांनीच निवडलेलं होतं की कोण कोण ध्यानाला येणार आहे, कोण कोण साधनेला बसणार आहे. इथं असलेला प्रत्येक जण, जसं मी सांगते, हायर सेल्फशी कनेक्टेड आहे ऑलरेडी. आता काल आपल्या साधनेमध्ये तिघांचे मला मेसेजेस आले आपल्या ध्यानानंतर, की त्यांना जे दृश्य दिसलं, आणि त्यापैकी दोघींनी मला आज कन्फर्म केलं की तेच त्यांच्या हायर सेल्फचं नाव त्यांना सापडलंय. फक्त ह्याच्यामध्ये काही चूक नाहीये की हे नाव सांगण्यामध्ये, म्हणजे की कसं त्यांना मिळालं हे तुम्हाला माहित असावं म्हणून मी सांगते. आपापल्या हायर सेल्फचं नाव स्वतःपाशीच ठेवा, कुणालाही सांगायची गरज नाहीये की हे असं आहे. म्हणजे ते गुप्त ठेवावं असं पण, असं कुठे लिहिलेलं नाहीये, पण आपल्या जवळच असलेलं बरं, की ते नाव जर तुम्हाला सापडलं. त्यापैकी एक जी माझी मैत्रीण आहे, तिला जे नाव तिला दिसलं, तर तिचा अनुभव वाचून मी खरं सांगते, माझ्या अंगावर काटा आला की अशा पद्धतीने तिच्या समोर ते नाव आलं. आपलं ध्यान झाल्यानंतर तिने मला लगेचच युट्यूबवर का गुगलवर काहीतरी एक जुनी सिरियल, 90च्या काळातली, त्या सिरियलचा तिने मला एक फोटो टाकला आणि मला पाठवलं की विपुला, मला हे दिसलं ध्यानात. त्या सिरियलचं जे मुखपृष्ठ आहे, कव्हर, त्या कव्हर पेजवर एक स्त्री आहे आणि त्या स्त्रीचा एक फोटो आहे, पण तिला ती स्त्री दिसली, पण नाव आठवत नव्हतं की त्या सिरियलचं नाव काय. मग तिने जाऊन ते गुगल केलं, लगेचच पुढच्या क्षणाला ध्यान संपल्या आणि मला पाठवलं की हे नाव माझ्या समोर आलं त्या सिरियलचं. आणि ती म्हणत होती की मला हे तिचं दृश्य, अगदी चेहरा एकदम क्लिअर. आणि असं पण नाही की अशात तिने ते बघितलं होतं म्हणून तिच्या डोळ्यासमोर आलं, असं काही नाही. आपोआप तिच्या समोर आलं आणि तिने मला त्याचा गुगलवरून पाठवला फोटो आणि सांगितलं ही स्त्री दिसली. पण मी जाऊन ते शोधलं कुठली सिरियल आहे आणि हे ते नाव आहे. आणि मग मी तिला म्हणलं हे कन्फर्म तुझ्या हायर सेल्फचं नाव आहे, जितकं मला समजतंय, कारण असं उगाच ते डोळ्यासमोर येणार नाही त्याच वेळेस. पण हे किती दैवी आहे बघा या सगळ्या गोष्टी, की एवढ्या वर्षानंतर ती लहान असताना ती सिरियल बघायची आणि त्या सिरियलचा त्या बाईचा चेहरा तिला आठवावा. किती म्हणजे हे, ते वाचल्यानंतर मला असं अंगावर काटा आला आणि मी तिला म्हणलं की एकतर तुझे इंट्युशन तिचे वाढतायत चांगले ध्यानामुळं, आणि तू चांगली कनेक्ट झाली, आणि हे तुला संदेश आहे. आता काय काम कर म्हणलं, की आठव की गेल्या काही 1-2 महिन्यांमध्ये तुझ्यासमोर हे नाव कुठल्या कुठल्या रूपाने आलं का. उदाहरणार्थ, समजा ते नाव असेल, समजा मोर असं नाव आहे, मोर. ठीक आहे, तर तिला म्हणलं आठव की हे नाव तुझ्या समोर काही दिवसांमध्ये आलं का तुझ्या समोर कुठल्या कुठल्या माध्यमातून. आणि तिने ते कन्फर्म केलं, हो मी नंतर विचार केला त्या गोष्टीचा. तर असे काही पॉडकास्ट समोर आले ज्याच्यामध्ये ते नाव, आणि एक तर तो मंत्र समोर आला त्या नावाचा. म्हणजे ही अशी घटना तिच्याबरोबर घडली. दुसरी एक आपलीच ध्यानी मास्टर आहे, त्यांना पण असा मेसेज आला की डायरेक्ट त्यांना नाव ऐकू आलं. आणि ते
नाव ऐकल्यावर थोडंसं आपल्या मनात येतं ना, अरे हेच असेल का, हेच कशावरून, थोडं त्यांना पण शंका आल्या. पण मला वाटतंय ते नाव व्यवस्थित त्यांनी ऐकलं आणि अजून एक काहीतरी त्यांनी त्याच्याबरोबर सांगितलं. म्हणलं, काळजी करू नका, आपण पुन्हा आज हे ध्यान करणार आहोत आणि पुढचा आठवडाभर करणार आहोत. आणि जरी तुम्हाला कुणाला नाव समजलं नाही तरी घाबरून जायचं नाही की मला नाव नाही समजलं, शंका घ्यायची नाही. कारण आपण नाव कळू दे किंवा न कळू दे, आपण त्याच्याशी जोडलेलो आहोत. फक्त नाव कळल्याने कसं होतं, जशी माझी मैत्रीण समोर आली कोणीतरी, ती माझी मैत्रीण आहे, माझ्या तिच्याबद्दलच्या भावना आहेत. पण मला जेव्हा तिचं नाव माहित असेल, तेव्हा मग आपण तिचं नाव, जेव्हा असं नाव उच्चार करतो, तेव्हा एक प्रकारची आपुलकी, आपल्याला कनेक्शन फील होतं. आणि त्यामुळं हा फरक असतो. जेव्हा आपल्याला नाव माहित असेल तेव्हा आपण आपल्या हायर सेल्फशी, आपल्या उच्च आत्म्याशी, अगदी आपला एखादा कलिग, आपला एखादा मित्र, जवळचा माणूस, आपली आई असल्यासारखं, आपले वडील असल्यासारखं, म्हणजे ज्यांचं नाव माहिती आपल्याला आणि आपण त्याच्याशी अगदी घट्ट, नातं कुठलंही म्हणा, त्याला काही नाही फरक, कुठलंही नातं असेल, मग मित्र, मैत्रीण, आई वडील, कुठलंही, पण ते जे प्रेम येतं की जेव्हा आपण त्याचं नाव उच्चार करतो. जसं आपण देवदेवता, देवी देवता, आता स्वामी समर्थ, आता स्वामी समर्थ हे नाव बघा तुम्ही. स्वामी हे नाव किती कॉमन आहे. स्वामी म्हणजे कुठलाही स्वामी. आणि समर्थ, समर्थ म्हणजे ते आहेत फक्त. म्हणजे त्यांनी असं नाव एक घ्यायचं म्हणून की लोकांना माहित असावं, मी म्हणजे माझं नाव हे असं आहे, हे त्यांनी म्हणून ते स्वामी समर्थ ठेवलं. स्वामी समर्थ त्यांना आपण तसं म्हणून ओळखतो त्या नावाने. गजानन महाराज असतील, म्हणजे प्रत्येक गुरूंना सुद्धा अशी नावं, त्यांनी जेव्हा इथं अवतार घेतले तेव्हा त्यांची नावं आहेत. त्याप्रमाणे आपल्या उच्च आत्म्याला सुद्धा जेव्हा आपण नावाने ओळखतो, नाव हे आहे त्याचं आपल्याशी काहीतरी कनेक्शन आहे, म्हणजे ते गतजन्म असतील किंवा अजून काय असेल त्याचा काहीतरी ते कनेक्शन आहे. आणि आपण जेव्हा नावाने त्याला ओळखतो तेव्हा ते जास्त जास्त जवळचं घट्ट नातं आपल्याला वाटतं. आता मी जेव्हा माझ्या हायर सेल्फला बसते डोळे मिटून, तुम्हाला अजून एक अनुभव सांगते. अजून एक जण आहेत, त्यांनी पण मला तो कालचा अनुभव सांगितलाय. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांना पण शंका आली की हेच नाव असेल का, पण जेव्हा त्यांनी फेसबुक उघडल्या उघडल्या पहिलं त्यांच्या डोळ्यासमोर तेच नाव. आणि त्यांनी मला सांगितलं की मी जेव्हा ध्यानात ते नाव बघितलं, पण फेसबुकवर मला लगेचच समोर तेच नाव दिसलं. आणि मला ते, मी कारण त्यांनी असं म्हटलं होतं की मला तू हेच जर नाव असेल तर मला काहीतरी हिंट दे. आणि मग फेसबुकवर गेल्या गेल्या समोर तेच नाव आलं. अगदी तसंच मी सुद्धा केलं होतं. जेव्हा माझं हायर सेल्फचं नाव मी विचारलं, मला जे नाव दिसलं, मी म्हणलं हे जर तुझं नाव असेल तर मला तू काहीतरी हिंट दे, साईन दे. युट्यूबवर मला काहीतरी, पुढच्या क्षणाला युट्यूबवर एका व्यक्तीचा व्हिडिओ आला, त्याचं नाव तेच होतं. आणि मला ते कन्फर्म झालं. नंतर मी त्याची पुढची क्रिया, जी महावतर बाबाजींनी पुस्तकात सांगितली, की नाव कळल्यानंतर त्याच्या पुढच्या स्टेप्स आहेत, ज्या ज्या आपल्याला कन्फर्म करतात की हेच नाव आहे. त्यामुळे काळजी करू नका. जे नाव येतं ते फक्त लिहून ठेवा डायरीमध्ये, की काय काय दृश्य दिसली ध्यानामध्ये डोळ्यासमोर. फक्त हे करत असताना, हे ध्यान तुम्ही कधीही करू शकता दिवसामध्ये. माझ्याच इथंच 9:30लाच केलं पाहिजे असं काही नाहीये. पण जेव्हा आपण करू तेव्हा फक्त एक स्टेप महत्वाची लक्षात ठेवायची, की आपण ध्यान अवस्थेमध्ये आलोत की पहिलं आपण आपल्या हृदयावर जायचं. कारण आपल्या उच्च आत्म्याला कनेक्ट करायचा हाच मार्ग आहे, आपलं हृदय. आपल्या छातीवर आपण आपलं लक्ष केंद्रित करायचं. एक साधारण 5 ते 10 मिनिटं थोडं आपण आत गेलो, डीप गेलो आतमध्ये, पूर्ण आपण आपले श्वास तिथं अनुभव करायला लागलो, आपल्या छातीवर, आपल्या हृदय भागावर, की मग आपोआप तुम्ही त्याच्याशी कनेक्ट होता. त्यामुळे आपल्या ब्रह्मांडाला, आपल्या परमात्म्याला जोडल्या जाण्याचा हा मार्ग आहे, हृदय. हृदय चक्र फार महत्वाचं आहे. त्यामुळे दिवसभर सुद्धा ज्या ज्या वेळी तुम्ही हृदयावर लक्ष केंद्रित करून काम करता कुठलंही, तेव्हा तुम्हाला फरक जाणवेल. ते काम अप्रतिम होणार. हृदयावर काम असं लक्ष केंद्रित करा आणि जी गोष्ट तुम्हाला अवघड वाटतेय ते काम करा. आणि मला सांगा तुमचा काय अनुभव आहे. हा अनुभव मी स्वतः घेतलेला. आणि आमच्या ध्यानात बाबाजींच्या त्या वर्कशॉपमध्ये जी लोक होती, की नॉर्मली जेव्हा आपण श्वासांवर लक्ष केंद्रित ठेवतो आणि विचार करत करत काम करतो, पण जेव्हा आपण हृदयावर जाऊन ते काम करतो, त्या क्वालिटी, त्या कामामधला आपल्याला फरक जाणवेल. कारण हृदयावर जेव्हा आपण कनेक्ट होतो तेव्हा आपण आपल्या, जो आपलं खरं रूप आहे, स्वरूप आहे, त्याच्याशी कनेक्ट झालेलो असतो, त्याच्याशी एकरूप झालेलो असतो. आणि मग त्या कामाचं आपलं काम सुरू असतं. त्यामुळे ती सगळी डिवाईन, दैवी शक्ती त्याच्यामध्ये लागलेली असते. तर हा माझा एकटीचाच नाही, ती आमच्या असणाऱ्या प्रत्येकाचा तो अनुभव आहे, जे बाबाजींनी पुस्तकात क्लिअरली सांगितलंय, की तुमच्या खऱ्या स्वरूपाची तुम्हाला ओळख नाहीये. त्याला त्यांनी ट्रू सेल्फ असं म्हणलेलं आहे, किंवा हायर सेल्फ. तर त्यांनी सांगितलंय की आपण सगळेजण
असे आहोत की आपल्याला त्याची कल्पनाच नाहीये की आपल्याकडे काय शक्ती आहेत, आपल्याकडे काय, आपले काय गुण आहेत दैवी, हे आपण सगळ्याचा विसर पडलाय. आणि आपण ह्या गोष्टीतून, ह्या साधनेतून फक्त त्या विसरलेल्या गुणांना लक्षात आणतोय. आपण काही मिळवत नाहीये त्याच्यातून. आपल्याला कुठेही जायचं नाहीये की आपल्याला मला हे मिळवायचं ध्यानातून, मला काही नाही. आपण फक्त ज्यांचा विसर पडलाय अशा क्वालिटीजला, दैवी क्वालिटीजला आपण पुन्हा लक्षात आणतोय. हे बाबाजींनी त्या पुस्तकात सांगितलंय. त्यामुळे खूप आभार व्यक्त करते मी तुमच्या सगळ्यांचे, अगदी हृदयापासून, की तुम्ही सगळे इथं आहात आणि ह्या प्रवासामध्ये आपण सगळे एकत्र पुढे जातोय. आणि प्रत्येक अनुभवातून मी शिकतेय. एक एक दिवस माझ्यासाठी नवीन समज घेऊन येतोय, नवीन हुशारी घेऊन येतोय, नवीन ज्ञान घेऊन येतोय. आणि मी त्यासाठी परमात्म्याचे आभार व्यक्त करते. जसं मी प्रत्येकाच्या अनुभवातून शिकतेय, तसं तुम्ही जेव्हा जेव्हा साधनेला बसाल, ध्यानाला बसाल, तुम्हाला वाटेल मला काही दिसलं नाही, मला काही ऐकू आलं नाही, मला काही जाणवत नाहीये, मी आहे त्या स्थितीमध्ये आहे, पण असं कधीही नसतं. एक एक क्षण सुद्धा आपल्या ध्यानातला हा उपयोगाला येतो. तो तो तुम्हाला तुमच्यामध्ये खूप बदल करतो, एक 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 मिनिट सुद्धा. त्यामुळे असं कधीही समजू नका की आपलं ध्यान, आपली साधना वाया जातीये, आपल्याकडून काहीच होत नाहीये. ठीक आहे. तर सगळ्यात आधी विश्वास ठेवायचा आहे की मी स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे की मी जे करतेय, ज्या मार्गावर आहे, ते मी योग्य मार्ग आहे माझा. कोणी दुसरं म्हणू किंवा न म्हणू, आपला स्वतःवर विश्वास पाहिजे. काल जेव्हा आपल्या ध्यानी मास्टरनी मला सांगितलं की मला खरंच नाही वाटत आहे, मला असं वाटलं होतं की तू माझ्यावर विश्वास नाही ठेवणार मी हे सांगितल्यानंतर. मी म्हटलं प्रश्नच नाही, मी विश्वास ठेवायचा, आणि मी ठेवू किंवा न ठेवू, तुझा तुझ्यावर विश्वास पाहिजे. त्याच्यासाठी आपण इथं आहोत, त्यासाठी आपण आहोत. आपल्याला कुणालाही काही बदल करायचे नाहीत आपल्यात. आपण आहे तसे संपूर्ण आणि परिपूर्ण आहेत. फक्त विचारांमध्ये थोड्या सुधारणा करायच्या, जे आपण ह्या समाजामध्ये, आपल्या ह्या मायेमध्ये असताना आपल्यामध्ये जे काही गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये फक्त बदल करायचे. आपल्याकडे ते सगळं आहे, आपण त्या सगळ्याला फक्त आठवतोय की माझ्याकडे हे सगळे दैवी गुण आहेत, आणि ते फक्त आपण वर आणतोय. आणि त्यासाठी तिला मी सांगितलं, पहिलं तू तुझ्यावर विश्वास ठेव. तू, मला विश्वास बसेल का नाही, माझा पूर्ण विश्वास आहे ह्या प्रोसेसवर, या प्रक्रियेवर. त्यामुळं आपण सगळ्यांनी विश्वास ठेवा की आपल्याला जेव्हा आपण ध्यानाला बसतो, आपण जेव्हा म्हणतो की हे उच्च आत्मा, तुझं नाव काय आहे, जे काही दिसेल, जे काही ऐकू येईल, जे काही असेल ते श्रद्धेनी इथं लक्ष देऊन, की मी फक्त इथं एकवटली, आता मला काही आता नाहीये, शरीराचं कुठलाही मला जाण नाहीये, जाणीव नाहीये, मी फक्त हृदयावर आहे. हे फक्त सगळ्यांनी करा, आणि मग बघा बाबाजी आपल्यासोबत आहेत आणि ते आपल्याला ह्यासाठी मदत करतात. बाबाजींच्या इच्छेशिवाय काहीच होणार नाही. हे सगळं म्हणजे त्यांनी एवढं जे दिलेलं आहे आपल्याला, हे आपण सगळं आपल्या हृदयात जाऊन अनुभव करतो. हे बाबाजींचे आपले खूप मोठी एक वरदान मिळाले आपल्याला बाबाजींच्या रूपाने. आणि महावतार बाबाजींचा तुम्ही पॉडकास्ट कालचा ऐकला असेल, मी अपेक्षा करते. जेव्हा मी आपलं ध्यान संपलं आणि सहज बघताना बाबांचा तो व्हिडिओ आला समोर, आणि ती त्यांची इच्छा होती की परमात्म्याची इच्छा होती की ते तुमच्यापर्यंत पोहोचावं. त्याप्रमाणे ते पोहोचलेलं आहे. तर नसेल ऐकला तर परत एकदा ऐका, व्यवस्थित लक्ष देऊन की काय सांगितलंय त्या गुरुमाईंनी. तर ह्या दैवी सगळ्या जशा त्या गुरुमाईंच्या आतमध्ये साध्या एका सांसारिक स्त्रीपासून ते आज गुरुमाई पदाला गेल्यात. तर गुरुमाई पद त्यांना पण नको होतं, पण ते त्यांच्याजवळ आलं. आणि साधी संसारिक स्त्री की ज्यांना स्वतःवर विश्वास नव्हता की मी हे करू शकेन, हे लक्षात घ्या सगळ्यांनी. आणि ज्यांना पुढे जाऊन स्वामी असतील, शंकर बाबा असतील, हे सगळ्यांचा त्यांना कसा त्यांच्या साधनेनी कुठल्या तरी गतजन्मीतली त्यांची साधना पण उपयोगाला आली ऑफकोर्स, तसंच आपण सुद्धा करू शकतो. तर आपण पण काही कुठल्याही स्वतःला कमी समजायचं कारणच नाही, कारण आपल्यामध्ये पण ते गुण आहेत. फक्त आपण म्हणतो ना, पॉलिश करून घासून त्यांना स्वच्छ करतो, त्याच्यावर जी धूळ जमली ती. आणि आपण पण त्या पदाला जाऊ शकतो, आपल्या स्वतःची प्रगती करून घेऊ शकतो आध्यात्मिक. यासाठी बाबाजी आपल्याला मदत करतात. ठीक आहे. तर आपण सगळेजण आजच्या आपल्या ध्यानाला सुरुवात करू. पूर्ण विश्वासाने, पूर्ण श्रद्धेने आपण सगळेजण ध्यान अवस्थेमध्ये पाठीला आराम घेऊन बसू. आपल्या मनामध्ये कुठली पण शंका असेल, कुठलाही प्रश्न असेल, तर घाबरू नका. कारण परमात्म्याला सगळं ऐकू येतंय की आपल्या मनात काय सुरू आहे, काय विचार येत आहेत, शंका येत आहेत. आणि बाबाजींना सगळं माहिती आहे की आपण कुठल्या शंकेवर आपल्या मनात आत्ता सुरू आहे, तर त्याचं उत्तर नक्की मिळेल. ही श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा.
आणि एक दीर्घ श्वास घेऊन स्वतःला पूर्णपणे वर्तमान क्षणामध्ये आणायचे. 3-4 मोठे श्वास घेऊ, नाकाने मोठे श्वास घ्यायचे. अशा पद्धतीने घ्यायची की आपल्या पोटामध्ये भरपूर हवा भरून आपल्या मस्तकापर्यंत जाता आलं तर अजूनच चांगलं आहे. फार ताणून घ्यायचा नाही श्वास. अगदी हलका, सहज पण मोठा श्वास घ्यायचा अगदी. आपल्या सहस्रारापर्यंत जायचा प्रयत्न करू आणि तोंडानी हळूहळू सगळी हवा बाहेर काढायची. ही क्रिया 2-3 वेळा अगदी सावकाश करू. ज्यांना मस्तकापर्यंत श्वास उचलता येत नाहीये, त्यांनी आपल्या छातीपर्यंत मोठा श्वास घ्या आणि तोंडावाटे हळूवार सगळा श्वास बाहेर काढा. क्रिया अगदी सहज आणि कोमलपणे, अगदी प्रेमाने माझा श्वास आत बाहेर अशी झाली पाहिजे. कुठलाही ताण देऊन, जोर लावून असा श्वास घ्यायचा नाही. अगदी सावकाश. हे परमात्म्याचं आपल्याला मिळालेलं वरदान, ही देणगी, हे प्रेम आहे असं समजून हा श्वास घ्यायचा. हा श्वास म्हणजे एक ब्रिज आहे, एक कनेक्शन आहे आपलं आपल्या ईश्वराशी, त्या प्रकाशाशी. सगळ्यात आधी स्वतःचे आभार व्यक्त करा. त्यानंतर आपण परमात्म्याचे आणि आपल्या इष्ट देवतेचे आभार व्यक्त करू. थँक्यू. खूप आभार आहेत. आपल्या हृदयावर श्वास घ्या, छातीवर सगळं लक्ष आणि आता आभार व्यक्त करा. आपल्या गुरूंचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर, आपल्या इष्ट देवतेला आठवा. अनेक आभार आहेत तुमचे माझ्या या प्रवासात माझी मदत केल्याबद्दल. आपल्या कुटुंबातील, परिसरातील, ऑफिसमधल्या सगळ्या लोकांना, सगळ्या चेतना, सगळे आत्मे जे आपल्या बरोबर आत्तापर्यंत होते आहेत, अशा सगळ्यांना प्रेम पाठवू. त्यांच्याबरोबर आपलं नातं आत्ता कसंही असू दे, तरी सुद्धा प्रेम पाठवा. कारण ती ऊर्जा आपल्याला संतुलनात आणायची आहे आणि त्या बंधनातून मुक्त व्हायचंय, मोकळं व्हायचंय. आणि विश्वास ठेवू ब्रह्मांडातल्या न्याय व्यवस्थेवर. ज्यांना आपलं हृदय, छाती हा भाग श्वासांनी जाणवत नाहीये किंवा चेतनेने अनुभव करता येत नाहीये, त्यांनी हात ठेवले तरी चालेल. थोड्या वेळ, काही क्षण आपल्या छातीवर हात ठेवा.
आपल्या श्वासांची ये-जा जाणवेल. छातीचा हलणारा भाग श्वासांमुळं पूर्ण लक्ष देऊ. छातीवर लक्ष, हृदयावर लक्ष. आपल्या छातीचा मध्यभाग म्हणजे आपलं हृदय स्थान, हृदय चक्र, तिथं लक्ष केंद्रित करायचे. ईश्वराच्या छबीमध्ये बनलोय. ईश्वराचे सगळे गुण माझ्यात आहेत. ईश्वर प्रेम आहे, प्रकाश आहे, करुणा आहे, आनंद आहे, उत्साह आहे, धाडस आहे. तो सर्वज्ञ आहे, म्हणजे त्याला सगळं माहिती आहे आणि तो सगळीकडे व्यापलेला आहे, चराचरात, कणाकणात, सृष्टीमध्ये. हे सगळे गुण माझ्यात आहेत, कारण मी म्हणजे त्याची छबी आहे, प्रतिमा आहे. हे महाअवतार बाबाजींची शिकवण आहे, हे त्यांचं सांगणं आहे त्यांच्या पुस्तकामधलं. पूर्ण विश्वासाने हे म्हणू की मी ईश्वराच्या छबीमध्ये बनली आहे. त्यामुळं मी सुद्धा प्रेम, प्रकाश, करुणा, धाडस, सर्वज्ञ आहे. सर्वव्यापी आहे, सगळीकडे व्यापून आहे. पूर्ण विश्वासाने बाबाजींच्या या शब्दावर आपण विश्वास ठेवायचा. माझ्या आतमध्ये ईश्वराचे सगळे गुण आहेत. छातीवर हळूहळू प्रेम आणि करुणेचा भाव अनुभव होतोय का बघा. तो प्रकाश आपल्या सगळ्यांच्या आतून वाहतोय, ते चैतन्य. माझा आभा मंडळ मी माझ्या उच्च आत्म्याला सोडून बाकी सगळ्यांसाठी बंद करते. आणि पुढचे काही क्षण आता आपण फक्त आपलं हृदय अनुभव करणार आहोत, फील करणार आहोत. आपली छाती, सगळं लक्ष केंद्रित करा आपल्या छातीच्या मध्यभागी. काही करायचं नाहीये, फक्त श्वास घ्यायचे आणि तो आनंद अनुभव करायचा आहे आपल्या छातीच्या व्हायब्रेशन्सचा, कंपनांचा. बाकी सगळं आपले विचार, आपला भूतकाळ, भविष्यकाळ सगळं आत्ता ह्या क्षणाला बाजूला ठेवू आणि लक्ष पूर्ण छातीवर केंद्रित. पुढचे काही क्षण ह्याच अवस्थेत आपल्या श्वासांचा, छातीवरचा अनुभव, जाणीव, स्पर्श.
मी पूर्णपणे आता माझ्या हृदयाशी जोडली गेली. माझं सगळं लक्ष अगदी आत, पूर्ण आत माझ्या हृदयाच्या. कोणताही विचार आला तरी सुद्धा पुन्हा पुन्हा माझं लक्ष हृदयावर जातंय. हळूहळू माझे विचार शांत होत आहेत, कमी होत आहेत आणि फक्त माझ्या छातीवरचा एक एक श्वास मला जाणवतो. छातीची हालचाल जाणवते श्वासांमुळे, जिला गती मिळाली. श्वासांच्या रूपाने, हृदयाच्या रूपाने परम चैतन्याचं प्रेम मी अनुभव करते ह्या क्षणाला. ते मला सर्वोच्च सुखाचा, शांतीचा अनुभव देते. परम शांती मी माझ्या श्वासांसोबतच अनुभव करते. मी आता माझ्या हृदयावर केंद्रित झालीये, पूर्णपणे केंद्रित झाले आणि माझ्या खऱ्या स्वला, उच्च स्वला एकरूप झाली. हे उच्च स्व, मला तू तुझं नाव सांग. पूर्ण विश्वासाने आपलं लक्ष हृदयावरच केंद्रित ठेवू. सगळं काही योग्य वेळेला आपल्यापर्यंत येत आहे. हे उच्च आत्मा, जो माझाच उच्च स्व आहे, हायर सेल्फ आहे, तू मला तुझं नाव सांग. पुढचे काही क्षण हृदयावरच केंद्रित, उत्तराची वाट बघू. विचार शांत करा आणि लक्ष हृदयावर, श्वासांवर केंद्रित राहू दे.
शेवटचा 1 मिनिट. जितकं हृदयात आत जाता येईल इतकं आपण आतमध्येच राहणार आहेत. आणि याच अवस्थेमध्ये आपण सगळेजण ध्यानातून बाहेर येण्यासाठी तयार होऊ. आपले दोन्ही हात अगदी सावकाश डोळ्यांवर. 5, 4, 3, 2, 1, 0. एक मोठा श्वास घेऊन हळूवार आपले डोळे उघडून आणि आभार व्यक्त करून उच्च स्वचे परमात्म्याचे, महाअवतार बाबाजींचे, आपल्या गुरूंचे, इष्टदेवतेचे, आपल्या सगळ्यांचे अनेक आभार. भेटू